सब्सक्राइब कीजिए हमारे चैनल को और बेल आइकॉन को दबाइए हमारी लेटेस्ट वीडियो सबसे पहले। जगातील महामारी कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे निर्माण झालेल्या भयावह परिस्थितीत रुग्णांना बेड्सच्या सुविधेचे जण ठेवून फुलंब्री शहरात सर्व सोयी सुविधायुक्त असलेले तालुक्यातील पहिले श्री कोविड सेंटरचे गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर माजी विधानसभा अध्यक्ष तथा आमदार हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते आज उद्घाटन करण्यात आले आहे। यावेळी पंचायत समिती सभापती सविताताई फुगे, भाजपा तालुका अध्यक्ष तथा नगर अध्यक्ष सुहास सिरसाट, मार्केट कमेटी सभापती चंद्रकांत जाधव, डॉक्टर गणेश डोईपुडे, डॉक्टर स्वप्नील पाटील, डॉक्टर विशाल हनुमंते, उपनगर अध्यक्ष गजानन नागरे, विवेक चौहान, तालुका अध्यक्ष राम बनसोड, गणेश राऊत, बाबासाहेब शिंगारे, सारंग गाडेकर, संदीप शिंदे, आनंद डोके, पवन तिवारी, मधुकर तावडे, साईनाथ काळे, लुकमान शाह सहित फुलंब्री शहरातील मान्यवर उपस्थित होते। मान्यता आपल्याला मिळाली आहे आणि जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी असं आश्वासन दिलंय की जर गरज पडली पुढच्या काळामध्ये तर आपण पूर्ण हॉस्पिटलला सुद्धा डेडिकेटेड कोविड सेंटर मध्ये रूपांतर करू शकतो। आजच्या काळाच्या गरजेनुसार जर ती गरज पडली तर आम्ही आमचा स्टाफ सर्व आपल्या तालुक्यासाठी आपल्या रुग्णांसाठी जर गरज पडली तर पूर्ण 45 बेड सुद्धा आपण कोविड सेंटर साठी आपण खुले करून देण्याचा प्रयत्न या ठिकाणी करणार आहोत, जेणेकरून आपल्या तालुक्यातील गरजू लोकांना कोविडच्या रुग्णांना इकडे तिकडे भटकायची गरज पडणार नाही। शक्य तेवढं प्रयत्न आणि शक्य तेवढं डेडिकेशन याच ठिकाणी देऊन रुग्णांना बरे करण्याचा प्रयत्न आम्ही या ठिकाणी करणार आहोत। आपल्याला सांगण्यास आनंद होतो की परमिशन जरी काल मिळाली परंतु नानांचे प्रयत्न गेल्या 10 दिवसापासून होते आपल्या सेंटरसाठी आणि आरोग्य अधिकाऱ्यांनी तोंडी परमिशन दिली होती की डॉक्टर साहेब तुम्ही चालू करा। तर नाना मी आपल्याला सांगू इच्छितो की 4 पेशंट आम्ही परवाला डिस्चार्ज केले की जे पूर्णपणे चांगले होऊन आपल्या सेंटरमधून बरे होऊन गेले, ते आम्हाला ऑन पेपर नाही घेता आले तरी आपल्या आरोग्य अधिकाऱ्यांना त्याची कल्पना देऊन नंतरच ते ऍडमिट करून आपल्या या ठिकाणाहून ते पेशंट पूर्ण दुरुस्त होऊन डिस्चार्ज पण झाले आणि आजचे सुद्धा जे पेशंट ऍडमिट आहेत स्टेबल परिस्थितीमध्ये आहेत। ऑक्सिजनवरचे 3ही पेशंट आज स्टेबल आहेत। आपल्याकडे 2 व्हेंटिलेटर आणि पायपॅपची व्यवस्था आहे। एमडी मेडिसिन डॉक्टर स्वप्नील उबरंडे पाटील सर, एमबीबीएस डॉक्टर विशाल हनुमंते, मी स्वतः डॉक्टर डोईपुडे आणि आमची टीम या ठिकाणी कोविड सेंटरचा पूर्ण स्टाफ हा वेगळा ठेवण्यात आलेला आहे की ज्यांचा वरच्या रुग्णांचा आणि इतर रुग्णांचा कुठेही कॉन्टॅक्ट किंवा संपर्क नसणार आहे। त्याच्यासाठीचा हा खालचा फ्लोअर आपण पूर्णपणे निर्बंधित केलेला आहे। केवळ कोविडच्याच रुग्णांना आपण या ठिकाणी एंट्री देतोय। त्यांच्यासाठीची एक्झिट एंट्री सुद्धा पलीकडच्या बाजूने सेपरेट ठेवलेली आहे जेणेकरून त्याचा संसर्ग कोणाला होणार नाही। त्याचप्रमाणे जो स्टाफ आहे त्यांच्यासाठी सुद्धा आम्ही सेपरेट रूमची व्यवस्था केलेली आहे जेणेकरून त्या स्टाफमुळे इतर कुणाला संपर्क होण्याची शक्यता राहणार नाही आणि पूर्ण प्रकारची जी काही शासनाने आपल्याला निर्धारित करून दिलेली काळजी घेण्यासाठी जे नियम आणि नियमावली ठरवून दिलेली आहे तर त्या नियमाप्रमाणे आपण या ठिकाणी सर्व कार्य करत आहोत। तर मी संचालक या नात्याने आपल्या सर्वांना विश्वास देतो की आमच्याकडून 100% पूर्णपणे प्रयत्न आणि डेडिकेशन देऊन या ठिकाणी रुग्णांना बरे करण्याचा मानस आम्ही या ठिकाणी घेतलेला आहे। तरी तालुक्यातील सगळ्या रुग्णांना असे आश्वासन देतो की आपण बिनधास्त राहा। बिनधास्त म्हणजे बिनधास्त तसं नाही राहायचंय, आजाराबाबत बिनधास्त राहा। आजार हा पूर्ण बरा होतो, फक्त वेळेत रुग्णालयात दाखल व्हा। डेडिकेटेड कोविड सेंटर असो किंवा फक्त कोविड सेंटर असो, फक्त घरी बसून जर आपल्याला त्रास असेल घरी बसून 4 दिवस वाट पाहून आपण जर थांबलो तर असे पेशंट बघितले की ज्यांना मग नंतर बेडही मिळत नाही, ऑक्सिजनही मिळत नाही आणि मग मानसिक त्रास सहन करावा लागतो। त्यामुळे माझं सगळ्यांना एक आव्हान असेल की ज्या ठिकाणी आपल्याला लक्षणं जाणवतात आपण तपासणी करून घ्या, घाबरू नका। आजार हा पूर्णपणे बरा होतोय। कित्येक रुग्ण म्हणजे 99 म्हटल्यापेक्षा 95% रुग्ण तर निश्चितच बरे होऊन घरी जातात। जे काही कोमॉर्बिड म्हणजे ज्यांना शुगर, डायबिटीज, ब्लड प्रेशर याचा त्रास आहे अशाच रुग्णांना थोडा त्रास जाणवतो जास्त प्रकारचा, तर त्यांनी जर वेळेत ट्रीटमेंट घेतली तर यातूनही आपण बाहेर पडू शकतो। आज म्हणजे मी आपल्या सर्वांना सांगू इच्छितो की आजच्या घडीला माझी अर्धी फॅमिली कोविड मधून गेलेली आहे। मी, माझी सासू सासरे, माझी बायको आणि सगळे लोक पॉझिटिव्ह होऊन आज सगळे तंदुरुस्त आहेत। त्यामुळे घाबरण्याचं कारण नाही। वेळेमध्ये उपचार आणि ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला हे जर आपण केलं तर निश्चितपणे आपण याच्यातून बाहेर पडणार आहोत। तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे
की आपण सोशल डिस्टन्सिंग पाळा, वेळोवेळी हात स्वच्छ करा आणि गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा. ही सगळ्यात महत्वाच्या गोष्टी आहेत जे की आजकाल आपण बघतोय की लोकांना त्याची काळजी राहिलेली नाही. कोणी म्हणतं कोरोना नाही, असं नाही, पण ज्यांची फॅमिली, ज्यांचे घरचे कुटुंब यामधून गेले त्यांना कळतं, त्यांना जाणवतं की काय कोरोना आहे आणि कोरोनाने काय परिस्थिती होते. आजच्या जर आपण नातेवाईक बघितले आमच्या इथले तर हवालदिवाळ होतात रुग्णाजवळ. सेंटरचं उद्घाटन होतंय. मागच्या काळामध्ये फुलंब्री तालुक्यामधून खूप काही पेशंट कोविडच्या विळख्यामध्ये आले, पॉझिटिव्ह झाले. बऱ्याच जणांनी जसं डॉक्टरांनी सांगितलं तसं लपवण्याचा प्रयत्नही केला. कुठं लक्षणं जाणवले तर आपल्या घरातच बसायचं, तिथल्या औषधोपचार करायचा नाही, गैरसमजाच्या माध्यमातून हे सर्व करत होते. आणि मग ज्यावेळेस तब्येत जास्तीची व्हायची मग त्यावेळेस कुठं व्हेंटिलेटर मिळेल का, ओटू मिळेल का, बेड मिळेल का, अशा पद्धतीची भूमिका त्या ठिकाणी ते घ्यायचे. आणि मग त्यावेळेस आम्ही नानांना फोन करायचो, नाना घाटीला बोलायचे, इतर गावाखान्यात बोलायचे. आम्ही बऱ्याच ठिकाणी प्रायव्हेटमध्ये बोलण्याचा प्रयत्न करायचो, पण कुठेही बेड त्या ठिकाणी मिळायची नाही. आणि मग ती परिस्थिती बघितल्यानंतर असं वाटायचं की मग आपल्या फुलंब्रीमध्ये अशा पद्धतीचं सेंटर जर झालं, डॉक्टर आहेत तर मग तसं झालं तर खूपच चांगलं होईल आणि जवळच्या लोकांना, या फुलंब्री तालुक्यातील परिसरातील लोकांना या ठिकाणी ही सुविधा मिळेल. लवकरात लवकर ती सुविधा उपलब्ध होईल आणि त्या माध्यमातून त्याला बरं करून आपण घरापर्यंत त्यांना पोहोचू शकू. आणि म्हणून हे सेंटर डॉक्टरांनी पुढाकार घेतला. त्यांनी सर्व त्यांची कागदोपत्री सर्व काही पूर्तता केली आणि त्या माध्यमातून नानांच्या माध्यमातून मी त्या बैठकीमध्ये होतो. नानांनी पूर्णपणे आग्रह धरून कलेक्टर साहेबांना त्या ठिकाणी खूप विनंती त्या ठिकाणी केली, खूप आग्रह धरला आणि आत्ताच त्यांचा सर्वे करून आणि त्यांना ते परमिशन दिलं पाहिजे अशा पद्धतीची भूमिका नानांनी त्या ठिकाणी घेतली आणि हे या ठिकाणी सुरुवात झाली. खरं तर शुभेच्छा द्याव्या की नाही द्याव्या हा मोठा प्रश्न आहे या ठिकाणी, परंतु जे आपण हे सर्व चित्र ज्यावेळेस बघतोय हे चित्र समोर डोळ्यासमोर आल्यानंतर नक्कीच वाटतं की कुठल्या तरी माध्यमातून या रुग्णांची, या महामारीवर मात करण्यासाठी, या रुग्णांची सेवा करण्यासाठी आपल्याला ही संधी उपलब्ध झालेली आहे आणि त्या संधीचा फायदा डॉक्टर डोईफोडे आणि त्यांचे सर्व सहकारी नक्कीच घेतील आणि या माध्यमातून सर्व रुग्णांना चांगली सेवा देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करतील. मी माझा अभ्यास कमी पडेल कारण मी काही मेडिकल क्षेत्राचा नाही आहे, परंतु मी जे काय बघितलं आता एक 10-5 रुग्णांचं माध्यमातून ते थोडंफार लक्षात आलं तर इथं कोरोना होईपर्यंत माणूस एवढा बिनधास्त असतो. आमचा तरुण वर्ग तर अगदी निष्काळजीपणा त्या ठिकाणी घेतो आणि मला काय होत नाही, कोरोना होतच नाही, कोरोना आहेच नाही, त्यांनी काय होतं मला होऊ शकत नाही, अशा पद्धतीची वाच्यता तो करत असतो. म्हणजे तो घाबरत नाही तोपर्यंत, जोपर्यंत होत नाही आणि झाला का मग मात्र मानसिकतेवर एवढा मोठा परिणाम करून घेतो नाना तो आणि त्या मानसिकतेच्या माध्यमातूनच तो खचतो आणि मग त्याचं त्या ठिकाणी मग ते व्हेंटिलेटर लागतं, त्याला ऑक्सिजन वगैरे हे सगळ्या गोष्टी त्याला त्या ठिकाणी लागतात. आणि म्हणून मी या ठिकाणी उलट सांगेल की आपण जोपर्यंत आपल्याला कोरोना झालेला नाहीये तोपर्यंत आपण त्याला घाबरलं पाहिजे, त्याला घाबरलं पाहिजे म्हणजे घाबरायचं नाही तर त्याला जपलं पाहिजे. आपण त्याच्यापासून दूर कसं असू याची काळजी आपण त्या घेतली पाहिजे. परंतु ज्याही वेळेस आपण बाधित होऊ, बाधित जर झालं तर मग मात्र खंबीरपणे आपण त्याला तोंड दिलं पाहिजे. त्यानंतर आपण काळजी घेऊन त्या ठिकाणी न घाबरता, मानसिक तणाव न घेता त्या ठिकाणी त्याच्यावर मात केली पाहिजे. आणि हे उदाहरण खरं मी या ठिकाणी नक्कीच सांगू इच्छितो. नानांनाही या माध्यमातून प्रयत्न केलेच होते, प्रस्ताव दाखल केला होता, परंतु त्याला मंजुरी लवकर मिळत नव्हती. मागच्या सोमवारच्या मीटिंगमध्ये हा विषय काढला त्यावेळेला मला कलेक्टर म्हणले की दिली मंजुरी, पण कालच्या सोमवारच्या मीटिंगपर्यंत सुद्धा त्यांचा कागद हातात आला नव्हता. मी मीटिंगला जाण्यापूर्वी त्याने फोन केला की डॉक्टर मिळाली का परवानगी, ते नाही मिळाली. आणि मग मी तिथे गेल्यावर त्याने म्हटले की अजून परवानगी मिळालेली नाही. तर मग ती कलेक्टरकडून जिल्हा परिषदकडून आरोग्य विभागाकडून परवानगी दिली. कालही दुपारी 2 वाजता
त्यांनी परवानगी दिली. म्हणजे अशा कामाला जेवढी तातडी करता येईल तेवढी तातडी केली पाहिजे. परंतु दुर्दैव आपलं की त्याचं गांभीर्य जे आहे ते गांभीर्य अनेक जणांना ओळखूच येत नाही. आणि सरकारी दिरंगाई जी असते ती फार भयंकर वेळ घेते. त्या दूध हॉस्पिटलमध्ये गेली 3-4 वर्ष किडनी ट्रान्सप्लांटचं ऑपरेशन होतं. 2 वर्षांनी रिन्यू करावं लागतं. असं त्यांचं एक हॉस्पिटलचं ऑपरेशन करायचं लायसन रिन्यू करायसाठी त्यांनी मुंबईला फाईल पाठवली. 6 महिने तिच्यावर निकालच झाला, निर्णय झाला. माझ्याकडे एक पेशंट आला,